परत आला आवाज. मला नाही येते. किटू डार्लिंग, तुला कसला आवाज आला का ग? शिवा, काय तू काढलास ना आवाज? तुला काही ऐकायला येत काही नाही आहे, पण चल जाऊया. चल. शिवा ऐक ना, तू मस्करी करू आता मला पण आवाज आला, पण इथून कुठून तरी आला. मला खरंच नाही माहिती कुठून आला. तूच काढते आवाज. पण पहिले जाऊया तिकडे बॉब मार्टिन. तर मला नाही माहिती, तर चल ना. ठीक आहे. किट्टू डार्लिंग, मला वाटतं भूत आहे इथे. अगं ऐक ना शिवा, ऐक ना. कोणतरी आवाज काढते तेच सांगते तुला. शिवा कोणतरी नाही, तूच काढतेस. अरे बाबा मी नाही काढते आवाज. ऐक ना, मला माहिती तू काढतेस यार. मी नाही काढलाय आवाज. तूच काढलाय. अरे नाही, एक मिनिट, आता मी इथेच उभा राहणार तुझ्याकडे बघत. बघू काय होतं. ठीक आहे, बघूया किती वेळ मला बघत उभा राहतोस. तेच करतोय. बघ. कीर्ती उठ लवकर, कोणीतरी आहे. आता कुठे आवाज येतो? कारण तू आवाज काढत नाहीयेस. परत तेच कळलंय ना तुला आता? हो कळलं मला. मग थांब ना असं बघ. सासू बरं, असं काही प्रॉब्लेम नाही मला. कोण आहे? कोण आहे रे? ए कोण असेल तर समोर या. काढ आवाज, काढ आवाज. अरे नको ते ना. अगं काढ ना. कोण? ए बघा, मी घाबरट आहे जाम. जास्त घाबरवलं तर मला उगाच हार्ट अटॅक वगैरे यायचा. प्लीज नका ना घाबरू. सॉरी नको ना, प्लीज. मी कुणाचं भूत असेल तर मी माझ्या ज्या काही चुका झाल्या त्याची माफी मागतो. प्लीज, पण मला असं घाबरू नका. प्लीज वाटलं तर मी स्वतःला शिक्षा देतो. हा काय एका माणसामुळे ना अख्खा पेशा बदनाम होतो. शिवा, हे का पहिल्यांदा नाही घडत आहे. त्या शिक्षकाने धमकी दिली पोरींना नापास करायची आणि त्यांना लाडी गोडी करून हात लावायचा प्रयत्न करतो तो. अरे पण याआधी कोणी कंप्लेंट का नाही केली? घाबरतात ना त्या. घाबरायचं काय त्यात? काकू, आपल्याला वाटतं आपला समाज खूप पुढे चाललाय, पण असं काहीच नाहीये. ज्या मुलीसोबत हे घडलं त्या मुलीकडे ज्या नजरेने लोक बघतात ना, त्या नजरेचीच भीती वाटायला लागली तिला. काय आमच्या वस्तीतली मुलगी आहे ना, म्हणून आम्हाला समजले. अशा किती मुलींसोबत काय काय घडत असेल आपल्याला काय माहित. या सगळ्यात त्या मुलीची काहीच चूक नाहीये. ती शांत बसून राहिली. तिच्या आई वडिलांनी पण तेच केलं. काय शेवटी मुलीचंच नाव बदनाम होणार ना. शिवा, तुझं शिक्षण पण थांबवलं ग तिच्या घरच्यांनी. आज मला खूप आनंद होत आहे की मी या कॉलेजचा एक भाग आहे आणि मी शिक्षक म्हणून स्वतःला नशीबवान समजतो की मी तुमच्यासारखे विद्यार्थी घडवू शकतो. मी शिकवताना नेहमी सांगत असतो की विद्यार्थ्यांना पर्सनल लक्ष दिलं. प्रत्येक विद्यार्थ्याच्या यशाने कॉलेजच्या यशात भर पडतो आणि मी स्वतःला फार भाग्यवान समजतो की तुम्ही सगळे माझे विद्यार्थी आहात. ए कोण आहेस तू? डायरेक्ट वर कशी आलीस? सिक्युरिटी सिक्युरिटी. हे बघा, आपल्याला हा कार्यक्रम काय थांबवायचा नाहीये, पण थांबणार आहे. साबळे तू आहे ना?
हो मीच साबळे. काय झालं? काय काम होतं का? नाही काय प्रॉब्लेम आहे का? कुणी आहे का कॉलेजमध्ये? कोण आहे तू? ए चल उतर चल. आमच्या सराव हात उचलतेस? थांबा थांब मी बोल. काय झालं? का मारता तुम्ही मला? विचारतात काय सर? पोलीस अड्डा गेला. ए चला निघा खाली चला. आमच्या सरांना हात कसा काय लावला? हात कसा लावला? नशीब समजा फक्त हात लावलाय. अशा माणसाला तर पायाने तुडवलं पाहिजे. ए तुला तर सोडणार नाही मी. सर तुम्ही आता आम्हाला अडवू नका. शांत व्हा सगळे आणि तुम्ही मागे व्हा. आणि तू असं इथे येऊन गुंडगिरी करतेस? आमच्या कॉलेजचे सिनियर फॅकल्टी आहेत ते. हो ना, मग त्यांना विचारा ना त्यांनी काय केलंय ते. मला काहीच कळत नाहीये काय चाललंय. कळत नाहीये? कळेल ना, सगळ्यांना सगळं कळेल. हा साक्षी ये अगं.